शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी उद्या अंतिम सुनावणीला सुरुवात होणार आहे। सलग 3 दिवस ही सुनावणी चालणार आहे। तर उद्या सकाळी 8:30 वाजता ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत हे बाजू मांडणार आहेत आणि शिंदे गटाकडून वकील महेश जेठमलानी हे युक्तिवाद करतील। दोन्ही गटाचा युक्तिवाद करण्यासाठी 1.5 दिवसांचा कालावधी असेल, तर मंगळवार आणि बुधवार असे दीड दिवस शिंदे गटाचे वकील युक्तिवाद करणार आहेत। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल, अंतिम सुनावणीला सुरुवात होणार आहे उद्यापासून। त्यामुळे अंतिम सुनावणीमध्ये दोन्ही बाजूचे जे वकील आहेत ते कशा पद्धतीने युक्तिवाद करणार ते पाहावं लागणार आहे। तर ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत हे उद्या बाजू मांडणार असल्याचं कळतंय आणि त्याचबरोबर शिंदे गटाच्या वकिलांकडून युक्तिवाद केला जाणार आहे। त्यामुळे आता या सुनावणीमध्ये नेमकं काय होणार त्याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे फोन लाईनवर आपल्यासोबत जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल, अंतिम सुनावणीला उद्यापासून सुरुवात होणार आहे, या 3 दिवसांमध्ये नेमकं काय होऊ शकतं? निश्चितच फरा गेल्या 5 दिवसांमध्ये दोन्ही गटांकडून आता आपापल्या पद्धतीने लेखी उत्तर दाखल करण्यात आलेली आहेत आणि आज लेखी उत्तर दाखल झाल्यानंतर उद्या अंतिम सुनावणीला सुरुवात होईल। पहिल्या 1.5 दिवसांची मुदत आहे ती ठाकरे गटाच्या वकिलांना देण्यात आलेली आहे। त्यानंतरचे 1.5 दिवस आहेत ते शिंदे गटाचे वकील आपली बाजू मांडतील आणि मग 20 तारखेला विधानसभा अध्यक्ष आहेत ते आपला क्लोजर रिपोर्ट सबमिट करून घेतील आणि मग ही क्लोज फॉर केस गेल्यानंतर एकूणच 10 तारखेपर्यंत म्हणजे पुढच्या 21 दिवसांमध्ये या निकालाचं लेखन केलं जाईल आणि 10 तारखेला मग एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत ते पात्र राहणार की त्यांना अपात्र विधानसभा अध्यक्ष करणार की ठाकरे गटाकडून जे 14 आमदार आहेत त्यांना अपात्र केलं जाणार याचा निर्णय लागणार आहे। त्यामुळे राज्यातील सरकार राहणार की पडणार हे पुढील 3 दिवसामधील युक्तिवादामध्ये सिद्ध होणार आहे। त्यामुळे दोन्हीही गटांकडे आता लक्ष असेल, कारण महेश जेठमलानीने आपण पाहिलेलं होतं की ज्या प्रकारची क्रॉस घेतलेली होती आणि सुधीर प्रभू यांना अडचणीत आणलेलं होतं। यानंतर पुन्हा देवदत्त कामत यांनी कुठेतरी क्रॉस घेताना राहुल शेवाळीत अडचणीत आणले होते। त्यामुळे नेमका पगडा कुणाचा जड आहे हा अंतिम युक्तिवादामध्ये सिद्ध होणार आहे। त्यामुळे आता पुढच्या 3 दिवसांमध्ये सगळ्यांचंच म्हणजे अख्ख्या राज्याचं या घटनेकडे लक्ष असेल। इतकंच नाही तर हा निकाल जो आहे तो एकंदरीत देशाला दिशादर्शक देणारा निकाल ठरवणार आहे। त्यामुळे एकूणच आता पुढचे काही दिवस आहेत ते महत्त्वाचे असतील। निश्चितच चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तुमच्याकडून या सुनावणीची अपडेट आपण घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।